सुप्रिया सुळे आपल्या पक्षाच्या सगळ्या खासदारांना घेऊन नरेंद्र मोदींना भेटतात, अमित शहांना देखील भेटतात. अगदी सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे दोघं देखील नरेंद्र मोदींना भेटतात. तिथंच राज्यात अलीकडच्या काळात जयंत पाटलांपासून ते अगदी बजरंग सोनावणेंपर्यंत शरद पवारांची सगळी पलटण कायम भाजपच्या नेत्यांना वरचेवर भेटत असते. मात्र या भेटीमध्ये एक चेहरा तुम्हाला फार अपवादानं दिसला असेल. तो चेहरा आहे रोहित पवारांचा. रोहित पवार हे कायमच भाजपपासून अंतर ठेवून राहिलेत आणि म्हणूनच राहुल गांधींच्या महाराष्ट्रातल्या दौऱ्यानंतर रोहित पवार त्यांना भेटले आणि चर्चा सुरू झाली की रोहित पवार हे काँग्रेसमध्ये जाणार का. पण असं का म्हटलं जातंय? शरद पवारांचा हा नातू त्यांचा हात सोडण्यासंदर्भात का विचार करू लागलाय? पवार कुटुंबात पुन्हा एकदा फूट पडणार आहे का? नेमकं कोणतं कारण आहे ज्यामुळे रोहित पवार काँग्रेसमध्ये जाऊ शकतात? या सगळ्याच गोष्टींवर आपण पुढच्या काही मिनिटात बोलणार आहोत. नमस्कार, मी हिवरकर शशिकांत. कट टू कट मध्ये तुमचं स्वागत. गेल्या काही कालावधीपासून राष्ट्रवादीच्या दोनही गटांच्या विलगीकरण होण्याच्या चर्चांनी राज्यात जोर धरलाय. 2 दिवसांपूर्वी तर संध्याकाळपर्यंत राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते अशा हेडलाईनच्या बातम्या देखील माध्यमांनी चालवल्या होत्या. मात्र या सगळ्या बातम्या आणि चर्चांच्या पार्श्वभूमीवर सगळ्यात लक्षवेधी बातमी ठरली ती म्हणजे रोहित पवार हे काँग्रेसमध्ये जाणार का. राजकारणात खरं तर कुठलेही प्रश्न किंवा चर्चा या विनाकारण घडत नाहीत. याचं अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालंच तर धूर तिथूनच निघतो जिथं आग आहे. प्रत्येकामागं काही ना काही कारण असतात. तसंच रोहित पवार यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा व्हायला देखील गेल्या काही कालावधीत राज्यात घडलेल्या घडामोडी आणि त्यासोबतच रोहित पवारांनी केलेली वक्तव्य कारणीभूत आहेत. काय आहेत या सगळ्या गोष्टी यांचा घटनाक्रम आपण एकदा समजावून घेऊया. खरं तर हा प्रश्न राज्यात दबक्या आवाजात तेव्हा चर्चेत आला जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त करत रोहित पवारांनी राज्यभर रान उठवलं होतं. त्यावेळी देखील त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती आणि त्यांच्या या भेटीनंतरच रोहित पवार जिथे बारामती सोबतच मुंबईमध्ये अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका व्यक्त करत पोलिसात तक्रार नोंदवायचा प्रयत्न करत होते आणि त्यांना त्यांच्याच बारामतीतून देखील पोलिसांकडून नकारात्मक प्रतिसाद मिळालेला. मुंबईत देखील सेम परिस्थिती होती. त्यावेळी राहुल गांधी यांच्या भेटीनंतर कर्नाटकात अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत 0 FIR दाखल झाली, जी पुढे महाराष्ट्रात ट्रान्सफर केली गेली. आता यातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे. यानंतरचा दुसरा प्रसंग घडला तो म्हणजे पंढरपुरात. पंढरपुरात जेव्हा रोहित पवारांनी शेतकरी कर्जमाफीसाठी उपोषण चालू केलं होतं त्यावेळी त्यांच्याच पक्षाचे मोठे नेते या आंदोलनस्थळी नव्हते. तिथंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणारे हर्षवर्धन सपकाळांनी मात्र आंदोलनस्थळी जाऊन रोहित पवारांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. खरं तर त्यावेळी शरद पवार गटातील नेते रोहित पवारांसोबत उभे राहतील आणि त्यांच्या आंदोलनाला ताकद देतील अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी या आंदोलनापासून फारकत घेतली की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला होता. तिथंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मात्र रोहित पवारांच्या सोबत उभे राहिले. त्यावेळी देखील राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झालेली की शरद पवार गटात नक्की चाललंय काय. ज्यावेळी तुमच्या गटातला विद्यमान आमदार तेही शरद पवारांचा नातू हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषण करतोय त्यावेळी तुमच्याच पक्षातली लोक त्या उपोषण स्थळापासून लांब राहत आहेत. तिथंच दुसऱ्या पक्षाचे नेते मात्र आंदोलनस्थळी जाऊन समर्थन देत आहेत. यावेळी देखील रोहित पवार काँग्रेसच्या जवळ जात आहेत का हा प्रश्न पुढे आलेला. त्यानंतर आणखीन एक तिसरा प्रसंग आता घडलाय ज्यात रोहित पवार हे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात असं उघडपणे म्हटलं जात आहे. त्याला कारण ठरलं ते म्हणजे राहुल गांधी यांचा पुण्यातील छात्रों की गूंज हा कार्यक्रम. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी रोहित पवार यांनी उभारलेलं एक बॅनर या सगळ्या राहुल गांधींच्या दौऱ्यात मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिलं. खरं तर राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुणे शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केलेली. त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केलेली. मात्र या सगळ्या बॅनर्समध्ये रोहित पवारांचा बॅनर लक्ष वेधून घेणारा ठरला. या बॅनरमध्ये राहुल गांधींचा मोठा फोटो होता. सोबतच वरती डाव्या कोपऱ्यात शरद पवार, सुप्रिया सुळे या दोघांसोबत काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि खरगेंचा देखील फोटो होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील इतर कुठल्याही नेत्याचा फोटो या बॅनरवर नव्हता.
यावरून रोहित पवारांच्या मनात नक्की चाललंय काय ही शंका पुढे आली. बरं, हा प्रश्न किंवा ही गोष्ट इथेच थांबली नाही. राहुल गांधींच्या कार्यक्रमात एका आदिवासी विद्यार्थिनीनं आपल्याला शिक्षण घेताना आणि सरकारी हॉस्टेलमध्ये राहताना आलेल्या प्रशासनाच्या विकृत अनुभवावर भाष्य केलं. तिनं जे काही मुद्दे यावेळी मांडले त्यावरून राज्यभर मोठा गदारोळ माजलेला. त्यावरूनच आता रोहित पवार यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर नागपूरमध्ये आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिलाय आणि या आंदोलनासाठी त्यांनी थेट राहुल गांधींना साथ घातली. त्यामुळे कदाचित राहुल गांधी आणि रोहित पवार हे नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी एकत्र लढताना दिसू शकतात, ज्यात काही गैरही नाहीये, कारण हे दोनही नेते सध्या एनडीएच्या विरोधात आहेत. मात्र रोहित पवारांनी या आंदोलनासाठी आपल्याच पक्षातल्या कुठल्या मोठ्या चेहऱ्याला न बोलवता थेट राहुल गांधींना घातलेली साथ ही सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरली आहे. तिथंच यांच्या पक्षांतर्गत घडामोडीबाबत जर बोलायचं म्हटलं तर शरद पवार गटात देखील रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये धुसफूस असल्याचं बोललं जातं. 1.5-2 वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात हा मुद्दा प्रकर्षानं चर्चेत आलेला. त्या शिबिराला रोहित पवारांनी अनुपस्थिती दाखवलेली. त्यावेळी जयंत पवार वर्सेस रोहित पवार हा वाद पुढे आला होता. तिथंच अगदी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील विलिनीकरणावर बोलतानाच एक भाष्य केलेलं, ते म्हणजे रोहित पवार काँग्रेसमध्ये जाऊ शकतील. राज्यातल्या गेल्या काही कालावधीतल्या जर घडामोडी आपण पाहिल्या तर शरद पवार गटातल्या बहुसंख्य मोठ्या नेत्यांची भाजप प्रतीची भूमिका ही काहीशी मवाळ दिसतीये. त्यांच्या भाजप विरोधाची धार काहीशी बोथट झालेली आहे. तिथंच रोहित पवार हे मात्र अग्रेसिव्हली भाजपला शिंगावर घेत आहेत, खुलेआम भाजपला नाडतायत. पक्षाचे अध्यक्ष असणारे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मात्र भाजपच्या विरोधातली टीकेची धार काही अंशी कमी झाली. त्यामुळे या सगळ्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या आहेत की या घडामोडी पाहता कुठे ना कुठं रोहित पवार हे काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा बिनबुडाच्या नाहीत असं म्हणता येईल. तिथंच रोहित पवारांनी मात्र आपण काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांचं खंडन केलंय. रोहित पवार काय म्हणाले ते एकदा जाणून घेऊया. आपल्या महाराष्ट्रात विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेता नाही. मग महाराष्ट्रात महत्वाचं संविधानिक पद नसेलच तर आपण कोणावर अवलंबून राहणार? तर देशाच्या विरोधी पक्षनेत्यावर. ते कोण आहेत? ते राहुल गांधी जे आहेत. आदिवासी समाजाचा मुद्दा हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून मध्य प्रदेश आणि इतर भागातही हा समाज आहे. त्यांच्यावर भाजप सातत्यानं अन्याय करत आलाय. त्यामुळे हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही तर राष्ट्रीय पातळीवरचा आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही राहुल गांधींना विनंती केली होती. पण राजकारणात बहुतांश वेळा अशाच गोष्टी घडत असतात ज्या गोष्टी घडण्याची शक्यता नाकारली जाते, कारण राजकारण हे धक्का तंत्राचं गेम आहे. या बाबतीत उदाहरण द्यायचं झालं तर मुंबईत नुकतेच उद्धव ठाकरे गटाचे जे 6 खासदार फुटले त्यांचं उदाहरण देता येईल. यातले एक खासदार संजय दीना पाटील हे अगदी सकाळपर्यंत सगळ्यांना सांगत होते की मी ठाकरे साहेबांसोबतच आहेत आणि संध्याकाळी मात्र ते शिंदे सेनेत गेले. तिथंच रोहित पवार हे जर उद्या काँग्रेसमध्ये गेले तर त्यांच्यासोबत कोण जाऊ शकतं हा प्रश्न देखील पुढे येतो. यावर जर आपल्याला उदाहरण द्यायचं म्हटलं तर शरद पवार गटातील काही मोठी नावं अशी आहेत ती उद्या जर दोनही राष्ट्रवादी एकत्र आले आणि एनडीए सोबत गेल्या तर ते पक्षातून बाहेर पडू शकतात. आता मी असं का म्हणतोय तर आपल्याला पहिलं नाव सांगता येईल मेहबूब शेख यांचं. सध्याचं भाजपची जी मुस्लिम विरोधी इमेज आहे ती मेहबूब शेख यांच्या राजकीय भविष्याला मारक ठरू शकते, कारण मेहबूब शेख हे मुस्लिम आहेत. त्यामुळे उद्या दोनही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि रोहित पवार हे काँग्रेस सोबत गेले तर मेहबूब शेख सारखे काही चेहरे रोहित पवारांसोबत उभे राहू शकतात. तुर्तास तरी या सगळ्या शक्यता आणि चर्चा आहेत. पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं? रोहित पवार हे काँग्रेसमध्ये जाऊ शकतात का? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं हे विलिनीकरण झालं तर रोहित पवार स्वतंत्र होऊन काँग्रेस सोबत राहतील का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी तुमच्या आवडत्या कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.